Today we are going to learn elements which are contained by the predicate. Yesterday we learned what is meant by subject and predicate. Today we are going to learn the elements which are contained by the part of predicate. Before that it was explained by me to you, predicate contains 4 elements. Predicate contains 4 elements. One is verb, second one object, complement, third, and fourth one is adverb or adverbial. Adverbial. These 4 elements are contained by the predicate. What is predicate? Predicate is second part of the sentence, and this second part of the sentence contains verb, object, complement and adverb. वाक्याचा दुसरा भाग विधेय. विधेय म्हणजे काय? तर तुम्हाला मी काल सविस्तर सांगितलेलं आहे. वाक्याच्या विधेय ह्या दुसऱ्या भागामध्ये वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ऍडवर्ब सामान्यतः ही 4 घटक आलेली असतात. प्रत्येक वाक्यामध्येच ही 4 ला 4 घटक येतीलच असं नाही. एखाद्या वाक्यामध्ये 4 येतील, एखाद्या वाक्यामध्ये 3 येतील, एखाद्या वाक्यामध्ये 2च येतील, एखाद्या वाक्यामध्ये एकच घटक आलेला असेल. जेव्हा वाक्याच्या प्रिडिकेट ह्या भागामध्ये एकच घटक येतो तेव्हा तो घटक हा अनिवार्यपणे वर्ब असतो. ओके, तर वन बाय वन आपण वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ऍडवर्ब हे एक एक घटक बघणार आहोत जे की प्रिडिकेटच्या भागामध्ये येतात. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी व्हॉट इज मीन बाय वर्ब. Verb. Verb is the first element which is contained by the predicate. So we have to say what is meant by verb. क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा विधेय हा जो दुसरा भाग आहे ज्यामध्ये की विषयाबद्दलची माहिती असते, त्यामध्ये येणारा पहिला घटक हा क्रियापद असतो. मग क्रियापद म्हणजे काय? What is mean by verb? We have to see now. क्रियापद. क्रियापद पद म्हणजे शब्द, क्रिया दर्शवणारा शब्द असे त्याची मराठीमध्ये आपण डेफिनेशन सांगू शकतो. तर परिपूर्ण व्याख्या क्रियापदाची अशी आहे: ऍक्शन डिनोटिंग, ऍक्शन डिनोटिंग as well as state of being, word or a group or a group of words in the sentence. Action denoting as well as state of being word or a group of words in the sentence is called verb. Is called verb. अतिशय सिंपल असे डेफिनेशन आहे. ऍक्शन डिनोटिंग कृतिदर्शक, as well as state of being तथा स्थितिदर्शक, वर्ड एखादा शब्द or a group of words in the sentence is called verb. वाक्यातील असा शब्द जो की कृती दर्शवतो, which indicates action. Word in the sentence which indicates action is called verb. Word in the sentence which only presents state of being or only expresses a state is also called
verb in the sentence. Action denoting as well as start of being word or a group of words in the sentence is called verb. वाक्यातील असा शब्द जो की कृती दर्शवतो त्यास क्रियापद म्हणा किंवा त्यास क्रियापद असे म्हणतात. वाक्यातील असा शब्द जो की स्थिती दर्शवतो त्यास क्रियापद म्हणू शकतो आपण किंवा त्यास क्रियापद म्हणतात. एकंदरीत वाक्यातील असा एक शब्द जो की कृती किंवा स्थिती दर्शवतो, वाक्यातील असा शब्दांचा समूह जो की कृती किंवा स्थिती दर्शवतो त्यास क्रियापद असे म्हणतात. जनरली वर्ब म्हटल्याच्या नंतर आपल्या डोक्यामध्ये एवढंच असतं, क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद, एवढंच आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवतो. पण त्याचबरोबर आपण ही सुद्धा एक गोष्ट आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवली पाहिजे की फक्त कृती दर्शवणारा शब्दच क्रियापद असतो असं नाही, तर स्थिती दर्शवणारा शब्द सुद्धा क्रियापद असतो. म्हणजेच काय, तर वाक्यातील कृतीदर्शक शब्द अथवा स्थितीदर्शक शब्द, मग तो एक शब्द असेल किंवा त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये शब्दांचा समूह असेल, आपण त्यास क्रियापद असे म्हटले पाहिजे किंवा त्यास क्रियापद असे म्हणतात. इज द परफेक्ट डेफिनेशन ऑफ वर्ब. सो इट इज फर्स्ट एलिमेंट विच इज प्लेस्ड इन द पार्ट ऑफ प्रिडिकेट. हा वाक्याच्या प्रिडिकेटच्या भागामध्ये येणारा पहिला आणि अनिवार्य घटक आहे. वर्ब जर प्रिडिकेटच्या भागामध्ये नसेल तर ते वाक्य होऊ शकत नाही. जेव्हा काही शब्दांच्या समूहास आपल्याला वाक्य म्हणायचे असते, when we see this is a sentence, at that time compulsorily it contains verb. If there is no verb, there is no sentence. वाक्यामध्ये क्रियापद नसेल तर ते वाक्य होऊ शकत नाही. म्हणजे विशिष्ट शब्दाच्या समूहामध्ये जर क्रियापद नसेल तर त्या शब्दाच्या समूहास आपण वाक्य म्हणू शकत नाही. त्यामुळं वाक्याच्या प्रिडिकेटच्या भागामध्ये वर्ब हे अनिवार्यपणे आलेलं असतं, त्याला आपण टाळू शकत नाही. हे जर नसेल तर जो काही शब्दांचा समूह असेल ते वाक्य होऊ शकत नाही. आता याचा आपण एक एक्झाम्पल पाहू वर्बचं. we run fast. We run fast. When we observe this sentence carefully, at that time we come to know run is verb in this sentence. Which is verb? Run. The word run is verb in this sentence. We run fast. What is expressed by the word run? It expresses action. It shows action. It indicates action. Run. It means the action is indicated by the word run in this sentence. वाक्यातील हा रन जो शब्द आहे, हा रन शब्द ह्या ठिकाणी काय आहे? क्रियापद आहे. का तो क्रियापद आहे? कारण तो कृती दर्शवतो. It indicates action. That's why we can say the word run in this sentence is a verb. We are students of CK coaching classes. We are students of CK coaching classes. Here in this sentence which word is there? Which is called verb. ह्या वाक्यामध्ये कुठला असा शब्द आहे ज्याला की आपण क्रियापद म्हणू शकतो? वी आर स्टुडंट्स ऑफ सीके कोचिंग क्लासेस. आर ह्या ठिकाणी जो शब्द आहे तो क्रियापद म्हणून ओळखला जातो किंवा तो क्रियापद आहे. ह्या क्रियापद का म्हणायचं? कारण ह्या ठिकाणी त्याने काय इंडिकेट केलेली स्थिती, म्हणजे फक्त क्रिया दर्शवणारा शब्द वाक्यामध्ये क्रियापद असतो असं नाही, तर स्थिती जो दर्शवतो, आय एम अ बॉय, एम स्थिती दर्शवतो. वी आर बॉय स्थिती दर्शवतो. वी आर हॅपी, आर काय करतो? स्थिती दर्शवतो. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सुद्धा वी आर स्टुडंट्स, आर हा जो वर्ड आहे तो ह्या ठिकाणी स्थिती दर्शवतो. हे जरी सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपल्याला ओळखीचं असेल तरीही ह्या ठिकाणी ते कुठल्याही मुख्य क्रियापदाशिवाय एक वाक्यामध्ये आलेलं आहे. जेव्हा कुठलंही सहाय्यकारी क्रियापद टू बीचं
कुठल्याही मुख्य क्रियापदाशिवाय एकटं वाक्यामध्ये येईल तेव्हा ते त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाची भूमिका बजावत असतं. या ठिकाणी हे मुख्य क्रियापद म्हणून आलेलं आहे आणि ते फक्त स्थिती दर्शवतं, कुठल्याही प्रकारची कृती या ठिकाणी ते दर्शवत नाही. त्यामुळं हा स्थितीदर्शक क्रियापद असं म्हणतात. मला सांगायचं एवढंच आहे की वाक्यात आलेला फक्त क्रिया दर्शवणारा शब्दच क्रियापद असतो असं नाही, तर स्थिती दर्शवणाऱ्या शब्दात सुद्धा क्रियापद असं म्हणतात. तुम्ही ह्या दोन उदाहरणावरून लक्षात घेऊ शकता. वी रन फास्ट. In the first sentence, the word run indicates action. That's why this is called verb. In the second sentence, are only expresses state of being. That's why are is called verb in this sentence. Okay. त्यामुळे डेफिनेशन लक्षात ठेवा. वाक्यातील कृती दर्शवणारा एक शब्द असेल किंवा शब्दांचा समूह असेल, वाक्यात स्थिती दर्शवणारा एक शब्द असेल किंवा शब्दांचा समूह असेल, त्यास आपण क्रियापद असे म्हणू शकतो किंवा त्यास क्रियापद असे म्हणतात. ओके. प्रिडिकेट हा जो वाक्याचा दुसरा भाग आहे, त्या भागामध्ये येणारा हा एक घटक आहे आणि तो अनिवार्यपणे असतो, त्याला कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही. उर्वरित जे तीन घटक आहेत, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ऍडव्हर्ब, ह्या तिन्हीपैकी दोन येतील, एक येईल किंवा एकही येणार नाही. पण क्रियापद हा एक असा घटक आहे तो वाक्याच्या प्रिडिकेटच्या भागामध्ये येणार म्हणजे येणार, त्याला ऑप्शन नाही. कंपल्सरीली द वर्ब इज प्लेस्ड इन द पार्ट ऑफ प्रिडिकेट. तो जर नाही आला तर मग तो जो काही शब्दांचा समूह असेल त्याला वाक्य म्हणता येणार नाही. तर आपण वर्बची सबकाइंड्स पाहू. Transitive form. Transitive form. It is transitive form. It is one of the most important subkinds of the verbs. क्रियापदाचे जेवढी उपप्रकार आहेत त्यातील हा पहिला उपप्रकार आणि सर्वात महत्त्वाचा उपप्रकार ट्रान्सिटिव्ह फॉर्म. त्यानंतर इंट्रान्सिटिव्ह फॉर्म, इंट्रान्सिटिव्ह फॉर्म हा दुसरा उपप्रकार आहे. त्यानंतर रेग्युलर फॉर्म, रेग्युलर फॉर्म हा तिसरा उपप्रकार. इरेग्युलर, इरेग्युलर फॉर्म हा चौथा उपप्रकार आहे क्रियापदाचा. त्यानंतर हेल्पिंग फॉर्म, आणि त्यानंतर आहे मेन फॉर्म. जनरली हे 6 उपप्रकार आपण क्रियापदाची सांगू शकतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ट्रान्सिटिव्ह फॉर्म, हेल्पिंग फॉर्म, ही दोन माझ्या मते अकॉर्डिंग टू मी these two subkinds are the most important rather than other kinds. One by one we have to see. First of all, we can say what is mean by transitive verb. What is mean by transitive verb? त्याला मराठीमध्ये आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो. कर्मासोबत वाक्यामध्ये येणारा असे क्रियापद म्हणजे सकर्मक क्रियापद. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्सिटिव्ह वर्ब? मग त्याची व्याख्या काय सकर्मक क्रियापदाची? आपण सकर्मक हा जो मराठीतील शब्द आहे त्यावरून सुद्धा त्याचा अर्थाचा तर्क करू शकतो की सकर्मक, सकर्मक, कर्मासोबत येणारं असं क्रियापद म्हणजे काय सकर्मक क्रियापद. याचे डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. The verb which needs an object, the verb which needs an object to complete
its meaning is called the transitive verb. Is called the transitive verb. The verb which needs an object, For what purpose? To complete its meaning is called the transitive verb. स्वतःला अर्थपूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते त्या क्रियापदास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. थोडक्यात दुसरी एक डेफिनेशन अशी आपण सांगू शकतो. The sentence which contains an object, verb in this sentence is called the transitive verb. आता ही व्याख्या बघा कशी वाटते तर द सेंटेन्स विच कंटेन्स अन ऑब्जेक्ट. असे एक वाक्य ज्यामध्ये काय असतं, ज्यामध्ये कर्म असतं. वर्ब इन दिस सेंटेन्स इज कॉल्ड द ट्रान्सिटिव्ह वर्ब. मग अशा वाक्यातील जे क्रियापद असतं त्या क्रियापदास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. थोडक्यात ज्या वाक्यात ऑब्जेक्ट असेल त्या वाक्यातील क्रियापद सकर्मक, एवढं तुम्ही डोक्यामध्ये असू द्या. वाक्यात ऑब्जेक्ट असेल मग ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. व्हॉट एव्हर द ऑब्जेक्ट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इफ देयर इज अ प्रेझेंटी ऑफ ऑब्जेक्ट इन द गिवन सेंटेन्स ॲट दॅट टाइम वर्ब इन द सेंटेन्स इज कॉल्ड ट्रान्सिटिव्ह वर्ब. ऑब्जेक्ट कुठले असू देत, मग ते डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल. ऑब्जेक्ट असणं त्या वाक्यामध्ये महत्वाचं असतं. ऑब्जेक्ट असेल तर त्या वाक्यातील क्रियापदास ट्रान्सिटिव्ह वर्ब सकर्मक क्रियापद असे म्हणतात. ऑब्जेक्ट नसेल तर त्या वाक्यातील क्रियापदास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल She was selling caps. She was selling caps. Subject, predicate, was selling verb. कॅप्स ऑब्जेक्ट. आता बघा प्रेडिकेटच्या भागातील वॉज सेलिंग काय, क्रियापद हा एक घटक आहे. मग हे क्रियापद ट्रान्सिटिव्ह आहे की इंट्रान्सिटिव्ह कुठल्या प्रकारचं आहे हे आपण ह्या ठिकाणी ठरवतो. जेव्हा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेल तेव्हा त्या वाक्यातील क्रियापद ट्रान्सिटिव्ह. कॅप्स काय आहे, ऑब्जेक्ट आहे. कॅप्स काय आहे, ऑब्जेक्ट आहे. जेव्हा वाक्यात ऑब्जेक्ट असेल तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदास काय म्हणायचं, सकर्मक क्रियापद. म्हणजे जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेल तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदास सकर्मक क्रियापद म्हणतात. ऑब्जेक्ट नसेल तर त्या वाक्यातील क्रियापदास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. ऑब्जेक्ट कसं ओळखायचं, दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि हुमने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. शी वॉज सेलिंग कॅप्स. व्हॉट वॉज शी सेलिंग, ती काय विकत होती, आपल्याला उत्तर काय येईल, कॅप्स. म्हणजे कॅप्स काय आहे या वाक्यातील, कॅप्स काय वाक्यातील ऑब्जेक्ट आहे. जेव्हा वाक्यात ऑब्जेक्ट असतं, ऑब्जेक्ट असेल तर त्या वाक्यातील क्रियापद कुठलं, ट्रान्सिटिव्ह. ऑब्जेक्ट असेल तर इंट्रान्सिटिव्ह. मग ऑब्जेक्ट आहे किंवा नाही कसं आपण शोधायचं, व्हॉटने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्या मुख्य क्रियापदाला काय म्हणा, खातो, काय, जे काय उत्तर येईल ते डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्या क्रियापदाला हुमने प्रश्न विचार, हुम कोणाला, कोणाला, खातो
कोणाला खातो? राम eats an apple. Whom does Ram eat? राम कोणाला खातो? येतं का उत्तर? नाही. What does Ram eat? राम काय खातो? An apple. मग an apple काय झालं त्या वाक्यातलं? ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट. राम किल्ड रावणा. रामाने रावणाला मारले. Whom did राम किल? उत्तर काय येईल तुम्हाला? रावणा. मग हुमचं उत्तर जे येईल ते उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि व्हॉटचं उत्तर जे येईल ते उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. पुढील याच्यामध्ये आपल्याला सविस्तर पाहायचं आहे ऑब्जेक्ट मध्ये. तर तुर्तास एवढं लक्षात ठेवा, ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट त्या वाक्यातील क्रियापद ट्रान्सिटिव्ह, ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही त्या वाक्यातील क्रियापद इंट्रान्सिटिव्ह. हुमने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. व्हॉटने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट. दोन्हीपैकी एक कुठलंही ऑब्जेक्ट जर एखाद्या वाक्यामध्ये असेल तर त्या वाक्यातील क्रियापदास ट्रान्सिटिव्ह व्हर्ब असे म्हणतात. दोन्हीपैकी एक कुठलंही ऑब्जेक्ट त्या वाक्यामध्ये नसेल तर त्या वाक्यातील क्रियापदास इंट्रान्सिटिव्ह व्हर्ब असे म्हणतात. Teacher was asking me questions. Teacher was asking me question. Say this sentence. Teacher was asking. Predicate. Subject. आपल्याला प्रिडिकेटच्या भागामध्ये येणारा जो घटक आहे फक्त ट्रान्सिटिव्ह आहे किंवा इंट्रान्सिटिव्ह हे ठरवायचं आहे. ठिकाणी कसं ओळखायचं? वाक्यातील व्हर्ब ट्रान्सिटिव्ह आहे की इंट्रान्सिटिव्ह. हाऊ कॅन वी आयडेंटिफाय? वाक्यात ऑब्जेक्ट असेल मग ते कुठलेही असू द्या, डायरेक्ट असेल इनडायरेक्ट असेल, वाक्यात जेव्हा ऑब्जेक्ट असतं तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदास काय म्हणायचं? ट्रान्सिटिव्ह व्हर्ब. टीचर वॉज टीचिंग मी. टीचर वॉज आस्किंग मी. टीचर वॉज आस्किंग मी क्वेश्चन्स. शिक्षक विचारत होते मला प्रश्न. मग आता ह्यामध्ये बघा, तुम्ही ह्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला हुमने प्रश्न विचारा. हुम वॉज टीचर आस्किंग. शिक्षक कुणाला विचारत होते? कुणाला? मला. हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. काय विचारत होते? व्हॉट वॉज टीचर आस्किंग क्वेश्चन्स. हे काय झालं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता ह्या वाक्यामध्ये दोन्हीही ऑब्जेक्ट आहेत. दोन्ही असतील, दोन्हीपैकी एक असेल, कुठलंही डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल. ऑब्जेक्ट जर वाक्यामध्ये असेल तर त्या वाक्यातील क्रियापदास ट्रान्सिटिव्ह व्हर्ब असे म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट त्या वाक्यातील क्रियापद ट्रान्सिटिव्ह, ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही त्या वाक्यातील क्रियापद इंट्रान्सिटिव्ह. ओके. आफ्टर observing these two sentences we come to know what is meant by transitive verb. The sentence which contains an object or in this sentence is called transitive verb. Okay. Now the second subkind of verb is intransitive. Intransitive verb. Intransitive verb. The verb which doesn't need an object to complete its meaning is called the intransitive verb. The verb which doesn't need an object. The verb which doesn't need an object to complete its meaning is called the intransitive verb. Is called the intransitive verb. The verb which doesn't need an object. The most important is doesn't need an object.
टू कम्प्लीट इट्स मिनिंग इज कॉल्ड द इंट्रान्सिटिव्ह वर्ब. स्वतःला अर्थपूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदांना कर्माची आवश्यकता असत नाही, म्हणजे असे व्हर्ब्स ज्यांना स्वतःला अर्थपूर्ण करण्याची आवश्यकता भासत नाही, त्यामुळे त्यांना कर्माची आवश्यकता भासत नाही, अशी जी क्रियापदे असतात त्या क्रियापदांना इंट्रान्सिटिव्ह व्हर्ब असं म्हणतात. त्यांना काय म्हणायचं? अकर्मक क्रियापद. The verb which doesn't need an object. ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते. कशासाठी? स्वतःला अर्थपूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्मांची आवश्यकता नसते तसल्या प्रकारच्या क्रियापदांना अकर्मक क्रियापद असं म्हणतात, इंट्रान्सिटिव्ह वर्ब असं म्हणतात. थोडक्यात सिंपल डेफिनेशन, द सेंटेन्स which doesn't contain an object. Okay, verb in this sentence is called the intransitive verb. असं वाक्य ज्यामध्ये कर्म नसतं, मग ते इनडायरेक्ट असेल किंवा डायरेक्ट असेल. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्ट नसतं तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदास इंट्रान्सिटिव्ह वर्ब असे म्हणतात. The sentence which doesn't contain an object. Verb in this sentence is called intransitive verb. One. The sentence which doesn't contain an object. असं वाक्य ज्यामध्ये ऑब्जेक्ट येत नाही, किंवा असं वाक्य ज्यात ऑब्जेक्ट नसतं. Verb in this sentence is called intransitive verb. मग अशा वाक्यातील जे क्रियापद असतं त्या क्रियापदास काय म्हणायचं? अकर्मक क्रियापद. त्याची एक्झाम्पल्स पाहू आपण. Girls were dancing in the rain. Girls were dancing in the rain. Were dancing. We have to decide here whether the verb in the sentence is transitive or intransitive. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसतं तेव्हा त्या वाक्यातील क्रियापद कसं असतं? इंट्रान्सिटिव्ह असतं, अकर्मक क्रियापद असं त्याला म्हणतात. कर्म आहे किंवा नाही हे ओळखायचं कसं? व्हॉटने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट, हुमने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दोन्हीपैकी कुठलंही ऑब्जेक्ट जेव्हा वाक्यामध्ये नसेल तेव्हा त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट. दोन्हीपैकी कुठल्याही म्हणजे हुमने तुम्ही मुख्य क्रियापदाला प्रश्न विचारला, उत्तर तुम्हाला नाही मिळालं तर त्या वाक्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नाही. व्हॉटने तुम्ही मुख्य क्रियापदाला प्रश्न विचारला आणि व्हॉटचंही उत्तर तुम्हाला त्या वाक्यामध्ये मिळालं नाही तर त्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्टही नसतं आणि डायरेक्ट ऑब्जेक्टही नसतं. म्हणजेच काय? त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. जेव्हा वाक्यात ऑब्जेक्ट नसतं तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदास इंट्रान्सिटिव्ह वर्ब असं म्हणतात. गर्ल्स वर डान्सिंग इन दी रेन. मुली पावसामध्ये नृत्य करत होत्या. पहिल्यांदा आपण हुमने प्रश्न विचारू क्रियापदास. हुम युअर गर्ल्स डान्सिंग. मुली कोणाला नृत्य करत होत्या पावसात? उत्तर येतं का? नाही. व्हॉट युअर गर्ल्स डान्सिंग इन दी रेन. मुली पावसामध्ये काय नृत्य करत होत्या? उत्तर येतं का? नाही. हुमचंही उत्तर आपल्याला ह्या ठिकाणी मिळत नाही आणि व्हॉटचंही उत्तर आपल्याला ह्या ठिकाणी मिळत नाही. म्हणजेच या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. इन द रेन हे काय? इट इज पार्ट ऑफ ऍडव्हर्बियल. ओके, वाक्यात ऑब्जेक्ट नाही. जेव्हा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसतं तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदास इंट्रान्सिटिव्ह वर्ब असे म्हणतात. लक्षात आहे?
सीता goes to school. Goes is verb in this sentence. सीता goes to school. सीता जाते शाळेत. whom ने प्रश्न विचारा. whom does सीता go? सीता कोणाला जाते? उत्तर येते त्याचं येत नाही. what does सीता go? सीता काय जाते? उत्तर येते तुम्हाला नाही. where does सीता go? असं जेव्हा आपण प्रश्न विचारू ह्या मुख्य क्रियापदाला, जाते कुठे, तुम्हाला उत्तर येईल टू स्कूल. पण व्हेअरचं उत्तर हे ऑब्जेक्ट नसतं. होम किंवा व्हॉट, होमचं उत्तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, व्हॉटचं उत्तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट. होमचं हे उत्तर मिळत नसेल, व्हॉटचं हे उत्तर मिळत नसेल, तर त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसतं. ऑब्जेक्ट जर नसेल तर त्या वाक्यातील क्रियापदाला काय म्हणायचं? इंट्रान्सिटिव्ह और इंट्रान्सिटिव्ह. ओके, तर मला असं वाटतं ट्रान्सिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्सिटिव्ह वर्ब हे दोन्हीही तुमच्या लक्षात आलेलं असेल. अगदी सोपं आहे पण महत्वाचं आहे. ओके, ट्रान्सिटिव्ह वर्ब सकारात्मक क्रियापद. The sentence which contains an object verb in this sentence is called transitive verb. असं वाक्य ज्यामध्ये कर्म आहे त्या वाक्यातील क्रियापदास सकर्मक क्रियापदास म्हणतात. असं वाक्य ज्यामध्ये कर्म नाही त्या वाक्यातील क्रियापदास अकर्मक म्हणजेच काय? इंट्रान्सिटिव्ह वर्ब असे म्हणतात. थोडक्यात ट्रान्सिटिव्ह आणि इंट्रान्सिटिव्ह मध्ये फरक काय आहे किंवा आपण कसं ओळखायचं? एखाद्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेल तर त्या वाक्यातील क्रियापदास ट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणतात. एखाद्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल तर त्या वाक्यातील क्रियापदास इंट्रान्सिटिव्ह वर्ब असे आपण म्हणू शकतो. दोन महत्वाचे प्रकार आहेत. आय थिंक यू मे अंडरस्टँड इट बेटरली. नाउ वी हॅव टू सी द नेक्स्ट सब काइंड ऑफ वर्ब, that is regular verb. रेग्युलर वर्ब और वी आल्सो कॅन से वर्ब. रेग्युलर वर्ब याला मराठीमध्ये नियमित क्रियापद असं म्हणतात. Some verbs are there which are regular and some verbs are there which are irregular. When we change verb from first form to second form, second into third form, while changing the forms of verb from first to second, third, the root to spelling is not changed. जेव्हा एखाद्या क्रियापदाचे मूळ रूपातनं दुसऱ्या रूपामध्ये, दुसऱ्या रूपातनं तिसऱ्या रूपामध्ये आपण रूपांतर